सर्वांना नमस्कार. बंधू भगिनींनो, या सृष्टीमध्ये जीव येतो एकटाच आणि जातोही एकटाच. जन्म मरणाच्या मधल्या प्रवासात जीवन जगले जाते. मानवाने कुशाग्र बुद्धीच्या जोरावर सुख, दुःखे, सुविधा, नाते, विचार, मते इत्यादी संकल्पना जन्माला घातल्या. नंतर शोध व संशोधनाने कायापालट होत होत आपण आजचे जग पाहत आहोत. विविध पंथ उदयास आले, विविध भाषा विकसित झाल्या, विविध संस्कृती निर्माण झाल्या. मला व्यक्तिगतरित्या भावणारी संकल्पना म्हणजे सुखदुःख आणि त्यासाठी कारणीभूत ठरणारी नाती. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संताचे वचन, नेले रात्रीने ते अर्धे, बालपण जरा व्याधे, तुका म्हणे पुढा, घाणा जुंती तासी मुढा. जीवनात सुखे जवसाच्या बी एवढे फारच थोडे शुल्लक असते, त्या मानाने दुःख पर्वता एवढे अवाढव्य असते. त्या दुःखातून उद्धार होण्यासाठी महत्त्वाची असतात सहजीवनातून निर्माण होणारी नाती. आईवडील, मुले, बहीण भाऊ, आजा नातवंडे इत्यादी रक्ताच्या नात्याबरोबरच गुरु शिष्य, मित्रमैत्रीय, कलाकार रसिक इत्यादी नाती तयार होतात. कदाचित ऋणानुबंध पूर्वीचेच असावेत, फक्त भौतिक जोडाजोड आता होते. असंच नुकतंच एक नातं नव्यानं जोडलं गेलं आहे, ते म्हणजे शिवाक्ष ENP परिवार आणि तुम्हा रसिक प्रेक्षकांचे. दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालभैरवनाथ जयंतीच्या निमित्ताने आपल्या शिवाक्ष ENP या यूट्यूब चॅनलवर कालभैरवनाथाचे एक गीत पब्लिक करण्यात आले आणि अगदी 24 ते 36 तासातच 30,000 दृश्यांचा टप्पा या गाण्याने ओलांडला. इतरांसाठी कदाचित हा किरकोळ असेल, परंतु शिवाक्ष ENP परिवारासाठी मात्र हा अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे. एवढी अपेक्षा कुणालाही नव्हती. आपल्या शिवाक्ष ENP या चॅनलवर दर रविवारी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतला नुकताच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू येईल. त्यानंतर दर बुधवारी आपली समृद्ध मराठी साहित्यातील एखाद्या नवप्रकाशित किंवा जुन्या ग्रंथाची, पुस्तकाची माहिती दिली जाईल. आणि दर शनिवारी तर शक्य होणार नाही, पण आठवड्याच्या शेवटी असलेल्या शनिवारी जसे जमेल तसे एक मराठी गीत आपल्या भेटी करता येईल. शिवाक्ष ENP परिवारातर्फे करण्यात आलेल्या पहिल्याच प्रयत्नाला रुसू नको माझ्या देवा या कालभैरवनाथाच्या गाण्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. यामुळे आमचा हुरूप वाढला आणि उद्या शनिवारी पब्लिक करण्यासाठी अगदी कमी वेळेत एक गाणे तयार झाले सुद्धा. उद्या शनिवारी 22 नोव्हेंबरला शिवाक्ष ENP परिवाराचे दुसरे गाणे चॅनेलवर पब्लिक होणार आहे. कृपया गाणे ऐकल्यावर कमेंटच्या माध्यमातून आपले अभिप्राय जरूर कळवा. पहिल्या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, मात्र चॅनल सबस्क्रिप्शनचा वेग खूप कमी म्हणजे अगदीच नगण्य आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे ही मनापासून विनंती. शिवाक्ष ENP परिवारासोबत आपले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, सदिच्छा अशाच कायम राहोत या रास्त अपेक्षेने थांबतो. खूप खूप धन्यवाद.